नमस्कार मंडळी. निराशेच्या आजारावर मनोरंजनाचं लसीकरण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेला आहे मोटिवेशनल वर्कशॉप. चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याचा कॉन्फिडन्स अनुभवण्यासाठी. जोच इम्प्रूव्ह करण्यासाठी मंचावर येतात आपले जत्रेतील इरसाल कलाकार. Please, please. Yes, please. Welcome, Miss प्रियदर्शनी इंदलकर. वेलकम. थँक्यू. माझी कंपनी तशी छोटी आहे आणि मला तिचंच नाव मोठं करायचं आहे. इनफॅक्ट मी माझ्या बायकोशी सुद्धा बोलत होतो. मी तिला म्हटलं मला माझ्या कंपनीचं नाव खूप मोठं करायचं आहे, आकाशापर्यंत पोहोचेल इतकं मोठं करायचं आहे. मी काय करू? ती म्हणाली कंपनीला आग लाव. हा, ती म्हणाली कंपनीला आग लाव, धूर आकाशापर्यंत जाईल, कंपनीचं नाव आकाशापर्यंत जाईल. ऐकता क्षणी माहेरी पाठवलं तिला आणि तुम्हाला फोन केला. हा, कारण मला खरंच माझ्या कंपनीचं नाव आकाशापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून मी विचार केला की आपण आपल्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेट स्टाईल मोटिवेशनल स्पीकर बोलवायला हवं. अगदी योग्य केलं. आणि मला आनंद आहे तुम्ही अंबरनाथहून आलात. आय एम ग्लॅड तुम्ही मला बोलवलं. अगदी योग्य व्यक्तीला तुम्ही बोलवलेलं आहे. कुठे बोलवा त्यांना. मला हा, येस सॉरी. अगदी योग्य केलेलं आहे. Yes. की प्रत्येक माणसाला आयुष्यात मोटिवेशनची गरज असते. हो. हो, म्हणजे मोटिवेशन असलं ना आंधळ आपण जग फिरू शकतो. Correct. मोटिवेशन नसेल ना 4 डोळे असलेला माणूस सुद्धा धडपडतो. ऍब्सोल्युटली राईट. Exactly. मी तुम्हाला सांगतो मिस प्रिया, मला तुमची अत्यंत गरज आहे. मला माझ्या कंपनीसाठी मोटिवेशनल स्पीकर हवाच होता. कारण काय झालंय, माझ्या कंपनीतले जे एम्प्लॉईज आहेत ना माझे, ते खरं तर कार्यक्षम आहेत, पण हल्ली त्यांना ना थोडी स्टॅग्नन्सी आली आहे. ओके. काय होतं, त्यांच्याकडे ना समूह भाव नाहीये. हा, काय आपण कंपनीत काम करतोय तर आपण कंपनीसाठी काम केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून मी विचार केला की त्यांना कोणीतरी मोटिवेट करायला हवं. तुम्ही आता त्यांना असं मोटिवेट करा, त्यांच्याशी असं बोला ना, त्यांना सांगा कंपनीसाठी काम करा. हेच चुकतं तुमचं. हे चुकतंय माझं. जेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही कंपनीसाठी काम करा, तर त्यांना वाटतं की माझी काही व्हॅल्यू आहे की नाही, आम्ही काही गुलाम आहोत का? अच्छा. आणि ते काम करत नाहीत. बरं. इन्स्टेड मी काय करते, मी त्यांना सांगते स्वतःसाठी काम करा. सो ते जेव्हा सेल्फ मोटिवेट होतात ना, त्यांची एफिशियन्सी वाढते आणि इव्हेंच्युअली कंपनीचंच काम बेटर होतं. ओ, दिस इज माय ओन थिअरी. माझा खूप गाढा अभ्यास वा 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 वा. आहे अनेक वर्षांचा. खूप छान थेअरी, खूप छान थेअरी. म्हणजे तुमचं बोलणं मला आवडायला लागलंय. पण मला कळत नाही मग गुगलवरती तुमच्या कंपनीला 6 स्टार एवढाच का आहे? हेटर्स अच्छा. हेटर्स विल हेट. ज्याच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स असतात ना, तीच गोष्ट ऍक्च्युली जेन्युइन असते. ओ, कॉम्पिटिटर्स येऊन ते सगळं खराब करतात ना. वा वा वा. दे आर हेटर, आय एम मोटिवेटर. ओ, व्हेरी गुड. वा वा, छान 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 बोला. दे आर हेटर, मोटिवेटर. Correct. वा वा वा. साहेब या वेलकम. प्लीज सगळे बसा. प्लीज नमस्कार. बसा. मोरे बोलले तुम्ही बोलावलंय. मी Yes. वॉशरूम मधला हात पण नाही धुतले सर. बसा प्लीज बसा. मोरे, बरं झालं तुम्ही आलात. तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. या मिस प्रियदर्शनी इंदलकर, या तुम्हाला आज मोटिवेट करणार आहेत. ओके हा, या. ओके या आहेत. हो. मग मी आताच मोटिवेट झालो. माझं तुम्ही हात जरी कलम केलं ना, तरी मी तोंडाने विटा रचून ना ह्यांच्यासाठी ताजमहाल बांधू शकतो. वा मोरे, वा. तुम्ही आलात आणि त्यांना काय काय सुचतंय बघा. Nice. प्रियाजी, Yes. ओव्हर टू यू. येस. हा तुमचं सेशन घेणार आहेत, मोटिवेशन सेशन. हा, शांतपणे ऐका प्लीज. एव्हरीबडी इन द हाऊस गिव्ह मी अ चीअर. मोरे, काय झालंय, तुमच्या आतमध्ये ना खूप भीती आहे मित्रांनो. आपल्या आत आत्मविश्वास पण असतो, पण जेव्हा आपल्यात भीती असते ना, तेव्हा आपला आत्मविश्वास कमी पडतो आणि आपण आत्मविश्वासाने जगू शकत नाही. माझ्या मागे म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही. 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 कमॉन, जोरात म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही. भीती मी तुला घाबरत नाही. एक्झॅक्टली. आपण भीतीला घाबरायचं नाही, आपण वाघासारखं जगायचं. कोणासारखं? वाघासारखं. करेक्ट.
अरे जंगलात खतं बनवणारी गांडुळं पण असतात, पण त्यांना जंगलात काही किंमत असते का? नाही. किंमत कोणाला असते? वाघाला. आपण कोण आहोत? जोरात म्हणा, आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? बस, वाघ आहोत आपण. वाघ. वाघासारखं जगायचं. अरे घने जंगल में भी रास्ते निकल आएंगे, बस कदम बढ़ाने की हिम्मत चाहिए. वा वा वा. चाहिए की नाही? हिम्मत पाहिजे का नाही? करेक्ट. तुम्ही वाघ आहात, वाघासारखं जगायचं. अरे आकाशाला गवसणी घाला. हा, गरुड झेप घ्या, उंच उडा. गरुड व्हा गरुड. चिमणीसारखं थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे असं म्हणत बसू नका, नाहीतर आयुष्यभर तुम्ही अंघोळच घालत बसाल. काय घालत बसाल? अंघोळ. काय घालत बसाल? कोणाला? कोण आहात तुम्ही? वाघ. गरुड. गरुड आहात तुम्ही. बाळ नाही. मॅडम पण समजा इतक्या पटकन गरुड झालो, वाघाला वाईट नाही वाटायचं ना? हे बघा, आपल्या आतमध्ये वाघही असतो आणि गरुडही असतो. दोन्ही आहे ती. दोन्ही आहेत. येस. वाघाला जपायचं, गरुडाला जपायचं, गांडुळाला हाकलून द्यायचं आणि चिमणीला उडवून लावायचं. कळलं? आणि मॅडम बाळाचं काय करायचं? बाळाला मोठा करा, त्यालाही आत्मविश्वास द्या, त्यालाही उत्तुंग भरारी घेऊ द्या. हा, सी पॅशन महत्वाची आहे. कामाबद्दल पॅशन असलं पाहिजे. पॅशन हेच आपलं काम आहे. हुज दिस गाय? हे कोण आहेत? आमच्या ऑफिसचे गरुड आहेत. पृथ्वी प्रताप. इज अ नोबडी. या कंपनीचं नाव काय? MHJ. कशाला काम करायचं या कंपनीसाठी? अजिबात कंपनीसाठी काम करू नका. मॅडम तुम्ही स्वतः कंपनी आहात. स्वतःसाठी काम करा. कंपनीचं काम आपोआप होईल. तुम्ही जेव्हा या मोठ्या विश्वात आलात तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगलात की विश्वासाठी जगलात? विश्वासाठी. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगलात. तसंच स्वतःसाठी काम करा, म्हणजे कंपनीचं काम आपोआप होईल. स्वतःला मोठं करा, कंपनी मोठी होणार. लक्षात आलं? कोण आहात तुम्ही? वाघ. गरुड. मॅडम एकदा फायनल मध्ये सांगा नेमकं आत्ता कोण आहे आम्ही? हे बघा, तुम्ही वाघ आहात, तुम्ही गरुड आहात. आपल्यात वाघ गरुड दोन्ही असतात. जमलाय होती ती सगळं. शार्क माहितीये? पाण्यात पोहणारा शार्क माहितीये तुम्हाला? शार्क सारखं दूर जायचं स्वप्न ठेवा. दूर जायचं धाडस करा. अरे पाण्यात बोंबील पण असतात, पण बोंबील तळले जातात. तुम्हाला तळलं जायचंय? नाही. तुम्ही बोंबील आहात? मग तुम्ही कोण आहात? शार्क आहात तुम्ही. शार्क आहे. परफेक्ट. तुम्ही शार्क आहात. सारखं आहे. तुम्ही गरुड आहात, तुम्ही शार्क आहात. तुमच्यातल्या गांडुळाला हाकला, चिमणीला उडवा आणि तुमच्यातले बोंबील वाळत घाला. कळतंय तुम्हाला? मॅडम बाळाचं काय करायचं? अरे, बाळाला मोठं करा. बाळाला मोठं करा, त्याला आत्मविश्वास द्या, त्याला वाघ करा, त्याला गरुड करा, त्याला शार्क करा आणि थोडा विचार पण करा मध्ये मध्ये. येस, पॅशन. आपण पॅशन जपली पाहिजे. आय वॉन्ट यू ऑल टू क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि तुमच्या पॅशनचा विचार करा. येस, पॅशन डोळ्यासमोर आणा. मला सांगा, तुम्हाला काय दिसतंय? मॅडम ते मी उघड्यावर सांगू शकत नाही. काय पॅशन म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? मॅडम मी आता फॉरेनच्या बीचवर आहे, टी शर्ट काढलंय आणि असं फिरवते. पुढचं नाही सांगू शकत. माझी डोळे उघडा, डोळे उघडा सगळ्यांनी. तुम्ही जे बघताय ना, हे ती फॅशन. फॅशन नाही, पॅशन. पॅशन, कामाबद्दलची जिद्द, महत्वाकांक्षा, पॅशन. डोळे बंद करा. वाघ आहात तुम्ही सगळे. तुमच्या आतमध्ये पॅशन सळसळू दे. काय दिसतंय? काय दिसतंय? काहीतरी दिसतंय यांना, काहीतरी दिसतंय. येस येस मॅडम. येस. मॅडम मला माझं पॅशन दिसतंय मॅडम. वा, एक्सलेंट. तुम्हाला असं दिसतंय की तुम्ही कंपनी मोठी करताय. मॅडम मी गरुड झालोय आणि उंच आकाशात विहार करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता त्याच पंखात कंपनीला घ्या आणि उंच उडा. तेच फरक नाही मॅडम. मी नाही करू शकत हे, कारण माझ्याकडे खूप साऱ्या बॅग आहेत. खूप साऱ्या बॅग आहेत माझ्याकडे मॅडम. मॅडम मी फिरतोय मॅडम. मॅडम मी ट्रॅव्हल करतोय, विमानानं फिरतोय, बाईक राईड करतोय, मजा करतोय, एक्सप्लोर करतोय मॅडम. मी अख्खं जग फिरतोय आणि फिरता फिरता त्याचेच व्हिडिओ करतोय, व्लॉग करतोय, ते सोशल मीडियावर टाकतोय मॅडम. मॅडम खूप सारे लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, लोक मला भरभरून कौतुक करतात, माझे सबस्क्रायबर वाढतायत. लोक भेटून भेटून सांगतात, अरे बने तुझे व्लॉग म्हणजे आम्ही त्याशिवाय जेवतच नाही. असं मध्ये मध्ये गॅप टाकत जाऊ नको, पटापट व्लॉग करत जा. खूप भारी वाटतंय मॅडम मला. मॅडम मी एक मोठा इन्फ्लुएन्सर झालोय, मला खूप भारी वाटतंय. मी अख्खं जग फिरतोय मॅडम. बनेच नाव आहे ना यांचं. एक्सलेंट. तुम्हाला तुमचं पॅशन सापडलंय. Yes, madam. फॉलो युअर पॅशन. प्रियाजी Yes.
पॅशन फॉलो करताना मध्ये एक कंपनी टाका माझी फक्त, म्हणजे कसं माझ्या कंपनीसाठी त्यांना मोटिवेट करा. काय होतं ते त्यांचं मोटिवेट झालेत, कंपनीला घेऊन नाही झालेत. सर हा, सर काय झालं बने? थँक्यू सो मच सर. वेलकम. सर तुम्ही मॅडमला घेऊन आलात, खूप भारी वाटते सर मला. सर मला माझ्यातलं पॅशन सापडलं सर. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं पॅशन सापडलं मला मॅडम. मॅडम मी माझ्या पॅशनचं बाळ घेऊन आता निघणार मॅडम. मी वाघ होणार, मी गरुड होणार, मी शार्क होणार मॅडम. हे चिमणी बिमणी चल लाद घातली, चल नाही करणार मी, सोडून दिलं. थँक्यू सो मच सर. सॉरी सर, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप केलंय, एक्झॅक्टली. खूप केलंय मला सर. जाऊ द्या सर, अवकाश मला खुणावतंय सर, आकाश मला शिळ घालतंय सर. सर मला गेलं पाहिजे, मला जग फिरायला पाहिजे सर, मला मोठं व्लॉगर व्हायचं. एक शेवटची रिक्वेस्ट आहे सर, खूप खूप मनापासून बोलतोय सर. माझा राहिलेला पगार तो देऊन टाका, मला बाईक सर्व्हिसिंगला टाकायची सर. जाणार मी सर. बने 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 मला कळत नाही तुम्हाला का जायचं आहे. मला माझं पॅशन सापडलंय सर. हे market- थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. Marketing head मित्रांनो इकडे बघा, अरे खाली काय नाही. बघताय, इथे अडकू नका, बाहेर पडा इथनं. अरे जग बघा, जग फिरा, कसलं भारी आहे बाहेर. स्वतःला शोधा, स्वतःला शोधा, स्वतःतल्या स्वत्वाला शोधा. लय मजा येते, व्हिडिओ करा, इन्फ्लुएन्सर व्हा, मजा करा रे, मजा करा. बने. सो मच बने, मॅडम, बने. थँक्यू सो मच. मिस्टर मला बने. माझं बाळ सापडलं पॅशनचं, क्या बात आहे. मी वाघ आहे, मी गरुड आहे, मी शार्क पण आहे, क्या बात बने, बन- मिस्टर बने. वाघ आहे, मी मिस्टर गरुड बने, आहे, मी मिस्टर शार्क बने. पण आहे. मिस्टर मी बने, गरुड थांबा. आहे, मी गरुड आहे, मिस्टर बने. मी गरुड आहे. मिस्टर बने तुम्ही प्रियाची काय केलं तुम्ही? त्याला त्याचं पॅशन सापडलं. एवढं काय मोटिवेट केलं की कंपनी सोडावीशी वाटली त्याला? तुम्ही ऍक्च्युली त्याला असं मोटिवेट केलं पाहिजे होतं की त्याने कंपनीत राहायला पाहिजे होतं. तो माझा मार्केटिंग हेड होता, तो माझा मार्केटिंग हेडच गेला सोडून कंपनी. मॅडम मला जायची. नाही, लंच टाइमला वेळ आहे, थांबा. लंच टाइम गेला चुलीत. नाही सेशन पूर्ण मला जायची, मी थांबत नसतो आता. लंच करायचं आपण. मला पण मला जायचंय. ब्लॉगर व्हायचंय का तुम्हाला? मला कंपनी टाकायची. ए? मला कंपनी टाकायची स्वतःची तुमच्याकडे. माने कंपनी टाकणं म्हणजे स्किट मध्ये फंबल टाकण्यासारखं सोपं आहे का? काय कठीण आहे त्याच्यात? कठीण काय आहे त्याच्यात? तुम्ही टाकली की नाही? मी टाकली ना. तुम्ही टाकली मग मी पण टाकणार. माने मी स्वतःची कंपनी टाकणार. माने मॅडम आहा. मॅडम वाघ जंगलात एकटाच फिरतो, गरुड आकाशात एकटंच उडतं, शार्क सुद्धा जे काय करत असेल करतो, जे काय करत असेल करतो. मी कंपनी टाकणार मॅडम. मला सगळं माहिती आहे इथलं. मलाही माहिती आहे, मला मार्केटिंगचं सगळं येतं. मला पर्चेसिंग माहिती आहे, मला सेलिंग माहिती आहे. माझ्या हाताखाली 4 माणसं काम करते ती, आणि ती माझ्या शब्दापलीकडे नाहीत. मी गेलो म्हणले होते थांबते दिवे तेव्हा. माझ्या मागे मागे येणार. माने 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 एक मिनिट, माने इकडे, माने इकडे, माने. हे बघा, मला मान्य आहे की तुम्ही मोटिवेट व्हायला पाहिजे. कंपनी खड्ड्यात घालून मोटिवेट नका हो. काय होतं तुमच्या लक्षात येतं का? तुम्ही म्हणताय 4 माणसं माझ्या हाताखाली आहेत, मी त्यांना घेऊन जाणार. ही सरळ सरळ बंडखोरी आहे. आपण कंपनीशी एकनिष्ठ असलं पाहिजे. कंपनीने आपल्याला किती काय काय दिलंय. हा, तुम्ही नका जाऊ. बसा, आपण एक काम करू, या सेशन नंतर नाही, आपली सर, मी नाही मीटिंग बसणार. निगोशिएट करू, पैसे मी वाढवतो. बसणारच नाही ना, पण मला माने काय मी बोंबील वाटलो तुम्हाला? नाही. मला तुम्ही लय तळवा. आता नाही तळून देणार मी. मी बोंबील नाही आता मी शार्क आहे. अरे मग सॉरी सॉरी नाही, थँक्यू तुम्हाला. मी आता शार्क आहे. मी शाहरुख आहे का शार्क आहे हे कळत नाहीये तुम्हाला. कंपनी टाकायला निघालाय. तो बॉलिवूडचा शार्क आहे, मी हिटला शार्क आहे. मी शार्क आहे. मी टँक फोडणार आता मी. मी काय म्हणते, एवढा मोठा माणूस आहे, शून्यातनं विश्व निर्माण केलेला माणूस आहे हा. तुम्ही याची साथ सोडणार? हे स्वतः एक मोटिवेशन आहेत ना. हो ते घेतलं की तुमचं मोटिवेशन मी. घेतलं ना मग. जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, जेवढं शिकलोय तेवढं शिकलोय मी आता. ए. मॅडम 10 वर्षापूर्वी हो माणूस करत आहो एकदम. हे असं नका करू त्यांच्यासमोर. माझं घाण तुम्ही काय वाटतं. करायचं सर? फक्त जॉब करायचा साधा. job करायचा. कोण कुत्र तरी विचारायचं का? नाही, कुत्रं- मॅडम कोणी विचारत नव्हतं. नाही, जॉब सोडला माणसानं, जॉब सोडला, कंपनी टाकली, शून्यातनं विश्व निर्माण केलं. केलं का नाही? बरोबर, केलं. काय आता माझी कॉम्पिटिशन लय मोठी आहे. कोण आहे तुमचं कॉम्पिटिशन? तुम्ही माझी कॉम्पिटिशन आहे. मग मलाच करताय? तर आशीर्वाद द्या. कशासाठी? पहिला तुम्हाला संपवतो बघा. अरे हे कुठला आशीर्वाद आहे हा यार? माझ्याकडून आशीर्वाद घेऊन मला आता संपवणार सुट्टी आहे. नाही, आता मार्केटमध्ये गावायचं मला आता. ओ मार्केटमध्ये गावायचं. मी काय कच्च्या गरुचा चेला नाही. हा, कोण आहे तुमचा गुरु? तुम्ही. हे मलाच बोलतो रे बाय. पहिला तुम्हालाच संपवणार मी. नाही ऐका, माने अरे, ऐका. अहो, परंपराच आहे आपल्याकडे. पहिला गुरुला संपवायला लागतोय, मगच याला वर येतोय. कळलं का? हे काय परंपरा आता घेऊन? सुट्टी नसते. शून्यातनं विश्व निर्माण केले हो माने. आणि तू शून्यावर रापकन बघा कसा तुम्हाला. हे आनंदच घेऊ देत नाहीत पहिल्या वाक्यात. मॅडम थँक्यू. तुम्ही लगा काय तुमचं करायचं कळलं झालं लगा मी सारखं आहे. मी चाललो, मी सारखं आहे. माने. ए, थांबू नको तू पण यावं. माने माझं ऐका. माने गेले.
माझे गेले मार्केटिंग कडे गेला, माझा स्ट्रॅटेजिस्ट गेला, 4 वेंडर त्याच्याकडे, 4 लोक आंबेडकर काळजी करू नका, आपण दोघं आहोत, आपण दोघं ही कंपनी चालवू. फक्त तुम्ही जात सर. नाही 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 नाहीये, sir. नाही मी नाहीये. तुम्ही आहात मी नाही आहे. तुम्ही आहात मी नाही आहे. हे बघ, हे बघ, ऐका माझा 1-2 मिनिट ऐका. हे जे गरुड झेप वगैरे मी म्हणाले ना, काही नाही टाइमपास मध्ये बोलले मी, असं जनरल. AQI केवढा वाढलाय, पोल्युशन मध्ये तुम्हाला उडतं तरी येणार आहे का? आणि हे वाघ भीक ते पण असंच बोलले मी. ते काय सगळे वाघ काय जंगलात असतात का? बरेच वाघ पिंजऱ्यात असतात आणि ते मज्जा करतात पिंजऱ्यात. मला मजा नाही करायची, मला जायचंय, मी जातो. मी जातो. नाही नाही वेट कर एक मिनिट, शांत बसा. तुम्ही एकदम समजूतदार एम्प्लॉई आहात माझे. मला तुम्ही सांगा कुठे जाणार तुम्ही? मला नाही माहित, पण मी गरुड आहे, मी भरकटलेला गरुड आहे, मला उडायचं आहे. हे माझा आकाश आहे, एक मिनिट माझं आकाश आहे, मला उडायचं आहे. ऐका. हो एक मिनिट मला रमेश बेटकर मी वाघ पण आहे. हो मी वाघ पण आहे, मी आत्ताच झालो वाघ. झाला मी भरकटलेला वाघ आहे. बरकटलेला वाघ. मला सांगा, हे बघा मला सांगा, हा वाघ कुठे जाणार? तुंगारेश्वरनं राईट मारेन आणि गुजरातला जाईन, पण मी जाईन. मी वाघ आहे, मी वाघ आहे, बेटकर मी वाघ आहे. ऐका. मी वाघ. ऐका, मी गरुड पण झालो, तर मी शार्क पण झालो. बेटकर पण गेले माझे. हा माझा अकाउंटंट होता, मग त्याला माहित पण नाही तो कशासाठी मोटिवेट झालाय, पण तो गेलाय. तुमच्या लक्षात येत आहे? हा वाघ तुंगारेश्वर वरून गुजरातला निघालाय, याला माहित नाही कशासाठी मोटिवेट झालाय आणि तो निघालाय. याजी हे काय मोटिवेट केलंय तुम्ही? हे कुठलं मोटिवेशन आहे की अख्खी कंपनी रिकामी झाली माझी? हा? हे मी बघा, तुम्हाला म्हटलं होतं आमच्या एम्प्लॉईजला आणखी कार्यक्षम करा, त्यांच्यात समूह भाव निर्माण करा. तुम्ही एकटं फिरायला पाठवलं, त्याला असं वाटतंय नाही. ट्रिप प्लॅन करत होता का त्यांची? ऐका काय ऐकू? ते बळजबरी काम करत होते ते इथे. अशा एम्प्लॉईजचा काय उपयोग आहे निवे? बळजबरी काम करून मी बळजबरी पगार पण देत होतो ना, त्याच्यासाठी काम करायला हवं होतं ना प्रियाजी. हे बघा, तुम्ही नवीन एम्प्लॉईज ना आणा. मी त्यांना हे मोटिवेट करते, ते काम करतील. तुम्ही नका करू काही, मुळात त्यांनाही काम करायला देऊ नका आणि तुम्हीही काम करू नका, कारण तुमच्या कामात मी कोमात. सर हा? मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार होतो, हा. पण तुमच्या ह्या जोकमुळे मला जावंच लागेल. मॅडम, तुम्हाला पण उंच भरारी घ्यायची असेल ना, तर मी पण काय फिनिक्स पक्षापेक्षा काही कमी नाही आहे. येताव माझ्यासोबत उडायला? खरंच न्याल? म्हणजे काय? चला. चला निघा, चला पटकन. मी वाघ आहे, गवस. फिनिक्स पक्ष आहे. हा शेवट आहे या स्किटचा. अंबरनाथ वरून जी मोटिवेटर बोलवली फिनिक्स वर उडून जाण्यासाठी. हॅलो प्रियाजी, कंपनी संपली माझी. वा भन्नाट कॉन्सेप्ट आणि भन्नाट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक तुमच्या स्किटला किती स्टार्स देत आहेत. प्रसादा? मला म्हणजे कंपनीचा मालक आणि काय स्ट्रॅटेजिस्ट आणि मार्केटिंग हेड आणि अकाउंटंट 4 चांगल्या हुद्द्यावरचे पुरुष समोर असताना जी मोटिवेटर शिपायावर उडायला जाते, तिच्याकडून काय मोटिवेशन. अल्टिमेट मस्त विषय होता. पीपी तुझा गेटअप फारच इंटरेस्टिंग आहे, फारच मज्जा आली आणि कलर कॉम्बिनेशन पण वेगळंच आहे, रिच एकदम मस्त कॉम्बिनेशन. सावत्या नेहमीप्रमाणे दमदार, श्रमेश कडक, मोरे सुपर्ब, बने ला जवाब, आउटस्टँडिंग. तू एका पॉइंटला नेऊन ठेवलं स्किट आणि ती, कारण तुझ्यावर पहिली जबाबदारी होती. तू जर का गडगडला असतास तर अख्खं स्किट गडगडलं, पण तू एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंस आणि तिथनं पुढे मग हे यांनी कॅरी फॉरवर्ड केलं. मस्त बने, सुपर्ब, मज्जा आली, खूप मजा आली. सई? एकदम ड्रमॅटिक परफॉर्मन्स होता, फार मजा आली. वेगळीच संकल्पना होती, इंटरेस्टिंग संकल्पना होती आणि तुम्ही ती सादर पण खूप छान केलीत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप आवडले. बन्स, मी आय अग्री विथ पशाजी, आज तो दिन सुहाना बने, मज्जा आली. रमेश मस्त, मला आवडला तुझा परफॉर्मन्स. छोटासा होता पण टू द पॉईंट होता, तुझ्या लेखणीसारखा, मजा आली. सावत्या मस्त नेहमीप्रमाणे. प्रिया छान दिसतेस, छान परफॉर्म केलंस आणि मला असं वाटतं की खरं तर कंपनीच्या पेक्षा तिने मोठं काम केलं, तिने इंडिव्हिज्युअली काहीतरी अनलॉक केलं प्रत्येकातलं, हे मला फार आवडलं. सुपर्ब,
मजा आली. व्हेरी नाईस. मंडळी, आज एका सिनेमाच्या शूटिंग मध्ये होणार आहे फाईट सिक्वेन्सचं शूट. चला तर मग अनुभवूया हास्याच्या ठोशांची लयलूट, जी दाखवायला मंचावर येत आहेत जत्रेतील डॅशिंग कलाकार. गाइस एवरीबॉडी इधर आने का सब रेडी अभी अपन फाइट सीक्वेंस करने का समझ में आ गया ये ज्यादा मैं बताइएगा कैसा मैंने पूरा प्लान करके आ गया एक्शन वो मैं इधर बताइएगा तुम लोग सब वैसा ही करने का टेंशन लेने का नहीं हीरो का आदमी लोग किधर इधर आने का आता मैं इधर आ जा बेटा इधर आ जा मी पण राहिलोय मी कोणाच्या अरे हाँ तुम भी उधर आ जाओ मध्ये जाऊ का उधर भी जाओ तुम चालते चालते. हाँ अरे ये गुंडे का आदमी दादा मैं विलन है. वेरी गुड क्या लग रहा तुम बेस्ट तुम्हारा देखने का एक नंबर आ गया तुम ए इनका फोन लेने का अपने पास रखने का इसको बहुत अच्छा लग रहा है यस ए हीरो किधर है सर वॅनिटी वॅनिटी में वैनिटी में सोने के लिए उसको बुलाया इधर पागल आदमी अरे हमारा सर रजनीकांत अन्ना सर वो सब सेट पे सबके साथ खाना खाता है ये वैनिटी में क्या कर रहा है बुला उसको पागल अब भी जाके बोलतो सर. हाँ बेटा इधर आ तेरे को मैं बताएगा सब लोग देखना इधर कैसा एक्शन रहेगा दिमाग में एक ही बार बताएगा टेंशन मत लेने का इधर आना बेटा ये पहले मैं इसको मारेगा हाँ? देखो ऐसे मार ये उसके बाद ये मेरे को मारेगा उसके बाद मैं ऐसे उठ के फिर मैं ये मेरे को मारेगा मार बेटा मैं लॉक करेगा ऐसे पकड़ेगा इसको पलटी मारेगा उसके बाद मैं ऐसे आके इसके छाती पे बैठेगा फन 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 मारेगा इधर प्रेम आउट है बेटा इधर प्रेम आउट दिखेगा नहीं चूहे के जैसे चू चू करके बाहर निकल जाने का इधर बाहर निकल जाएगा चलेगा ऐसा क्या बात है? ऐसे गया Yes, yes, sir. एक शॉट हो गया उसके बाद नेक्स्ट शॉट इसका ये आदमी आएगा मेरे को ये वाला हाँ ये आदमी आएगा तेरा काम बताएगा बेटा इधर आ अभी मैं पहले देखो कैसा है फिर मैं इसको पहले बोल के फन मारेगा मला मार ना. हाँ हाँ पडलं थांबा. हाँ तैयार रहने का पागल एक ही बार बताएगा मैं तेरे को मारेगा फन ये इधर ऐसा गिरा कि तुम इधर ही जाएगा तिकडे जायचं. हाँ फिर मैं तुम मेरे को मारेगा कोणाला मारायचं. मैं फिर ऐसे जाएगा हाँ. फिर इधर आएगा हाँ तुम फिर मेरे को मारने का फिर मैं ये सब चपक गिरे के अर इधर आएगा हाँ. फिर मेरे को पकड़ने का पकडायचं पकड़ा ऐसा गिराने का असं गिरायचं. हा वो इधर गिरा दमन दमन. गिरने के बाद तुम उधर से बर्न उठा के हाँ. मेरे को मारने का और गादी में मारने का घातवर मारायचं. हाँ क्योंकि मैं बाद में वो शॉट क्लोज में लेगा अच्छा अच्छा. डायरेक्ट नहीं मारने डायरेक्ट ना मारायचं. किलर हा किल क्या बात है क्या बात है इकडे इकडे लगा 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 कसलं भारी आहे लगा लगा बारक दिसतंय एवढूच पण कसलं भारी करतंय लगा कारकी गत आहे एवढूच कोण आहे कोण रे नल्ला राजू नल्ला राजू हमारे फाइट मास्टर है 25 साल से इंडस्ट्री में काम करेले दिसलं नाही का हो मग तुम्ही इंद्रा द टायगर पिक्चर बघितलाय का दादानी पण बघितलाय मग त्याचं काय मध्ये त्याचं काय त्याच्यातली जी फाईट आहे ना ते बघून दादा फाईट मास्टर झाले दादा आहेत ना एक नंबर एक नंबर केलंय कळलं आलंय सगळं लक्षात आमच्या बरं का काय टेन्शन घेऊ नका हो नल्ला सर आम्ही नीट करतोय सगळे हा कसं करणार आहे? क्लियर तुम लोगों को मालूम क्या करने के मालूम हा ही मी ह्याला हाणणार आहे मग ही मला हाणणार आहे आणि मग त्याच्यानंतर ही मला पाडणार आहे आणि मग मी पाडणार आणि ती मला बरणी मारणार भैया जरा हळू कर नाही तर वाला करशील सगळं लय बोल नको शिवले अरे श्याम काय म्हणतो बाबा किती वर्षांनी भेटला ये अरे दादा काल तर हास्य जत्रेच्या शूटिंगला सोबत होता आपण. अरे हा काल होतास ना आपलं स्किट होतं हो बरं दादा काँग्रेट्स बरं का कशासाठी अरे तुला अवॉर्ड नाही का मिळाला हा
ते अवॉर्ड आहे अवॉर्डचं कौतुक रे मला तसं काही फारसं नसतं रे अवॉर्ड येतात जातात यार मी त्याचं असं अवडंबर कधी माजवत नाही नाही तू कंटिन्यू फेसबुकवर टाकत होता ना 4 दिवस म्हणून म्हटलं हा टच मध्ये राहावं लागतं बाबा नाही तर एकदम फेकल्यासारखं होतं माहिती हा, आहे खरं आहे. काय ए डायरेक्टर कुठे डायरेक्टर डायरेक्टर नाही काय ते काय डायरेक्टर नाही डायरेक्टर नाही आहे पिक्चरला डायरेक्टर नाही आहे काल नेमकं आजच त्यांच्या भावाच्या मुलाची मुंज आहे डायरेक्टरच्या भावाच्या मुलाची म्हणजे पहिल्याच दिवशी तो नाहीये मग फिल्म कोण शूट करणार तर ऍक्शन सिक्वेन्स आहे आपले मास्टर जी आहे ना मास्टरजी कुठे हे आहे? काय अरे बरे गादीवर पाल कोणाची झोपली रे नाही दादा तेच आहे हे बघ. हा हे ते ऍक्शन डिरेक्टर आहेत अरे कुठे आलो अरे आपण शूटिंगला श्याम तुला इमानदारीत सांगतो यार मला आधी वाटलं होतं साऊथ स्टाईलचा पिक्चर आहे म्हटल्यानंतर पुष्पा बिष्पा वाटत होतं रे हे एकदमच रद्दी आहे यार आपण कसा ऍक्शन डिरेक्टर कसा पालता झोपलाय बघ काही फरक पडत नाही त्याला फक्त हे कॉस्ट्युम दिलेले आहेत बाकी सगळं ना रद्दी आहे खरं सांगतो नाश्ता नाही काही नाही डिरेक्टर व्हॅनिटीत येत नाही काही नाही नारळ द कोकोनट असं कुठल्या पिक्चरचं नाव असतं रे तुला पण कळायला पाहिजे ना तू बोलायला पाहिजे ना श्याम कधी बोलणार तुम्ही मी हा? दादा मला कधी नव्हे तर फिल्म मिळाली आहे हा. आणि लुंगी पण मीच आणलेली आहे बरं का म्हणजे ऑडिशनला गेलेलो होतो ना मी हा. तर तिथे म्हणजे 5-7 जण होतो आम्ही हा. तर ते म्हणाले की काळी लुंगी कोणाकडे तर मी हात वर केला तर ते म्हणाले तू मेन विलन त्याच्यावर तुझं सिलेक्शन झालेलं हो, आहे. दादा. श्याम तुला लाज वाटली पाहिजे स्क्रिप्ट वाचली नव्हती या आधी तू मी वाचली आहे स्क्रिप्ट तुला वाटलं नाही ही फिल्म सोडावी म्हणून नाही दादा पण तू पण स्क्रिप्ट वाचली आहे पण मग तू का बरं स्वीकारली हे बघ स्वीकारायला लागतं त्यांनी आम्हाला आधी सांगितलेलं होतं प्राजक्ता माळी आहे तिच्याबरोबर रोमॅन्टिक सीन आहे हो हो मग मग नंतर म्हणाले की प्राजक्ता माळी तयार होत नाही आहे कारण दादाबरोबर तसे सीन करायला ती कम्फर्टेबल नाही म्हणाले मराठी हिरोईन तुम्हाला सांगतो ना आई शपथ रे मी जातो मी नेहमी फॉरेनला असतो तिथे तसं नाही हिरोईन म्हटलं ना की बाबा हे बा त्यांचा रोल चल जल्दी टाइम जा रहा है चल टाइम पास चल रहा है चल सर नमस्कार सर हो येस 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 हॅलो हॅलो करायचं हॅलो होतं आम्हाला जरा आत्ता फोटो नको कारण गेटअप आहे ना अलाउड नाही आता नाही काढून द्यायचो एक काढते अरे आता नको खरंच सर, नको या काढा की. एवढं गावात आला आमच्या बरं, काढा, आम्ही काढा. झालो. चला, चला, मी चला, तुमचा लय मोठा आहे हा, काय फॅन आहे सर नाही, मी आहे फॅन आहे सर फॅन हे काढतो की हे काढतो की. इकडं बघ, हसा की हा जरा. हा हसतो हसतो. खांदे वाटतो का हो टाक माझा हंकी एक उभावाला गडकी फिस्टला टाकायचा आहे ए थांब की तुझी आहे हा काढला का एक सेल्फी पण किती घालचा पडली तुम्ही कोण आहात हा कोण आहात कोण तुम्ही ऍक्टर हा ऍक्टर आहे ऍक्टर तुम्ही ऍक्टर आहे नाही इकडे, सर हा? मी बघायला आली आहे फक्त तू फक्त बघायला आली हा, सर. इकडे 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 किती कॉस्ट कटिंग कराल रे तुम्ही महत्वाचा सीन आहे तुम्हाला चांगले ऍक्टर्स आणता येत नाही हा हे कसे आणले त्या ऍक्टर्स सर 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 आम्ही ऍक्टर्स आहे गावातलं हो पण ते काय नाही गरज इथलं लोकलचे जे काही पिक्चर होतात ना त्याच्यात आम्ही जातो मॉबला मी एक ग्रुप आहे आणि माझा एक ग्रुप आहे भारीतला ऍक्टर आहे नाही मी पण लय भारीतला ऍक्टर आहे मी एक नंबरचा ऍक्टर आहे गावातला मला माहित आहे मी लोकलची वेब सिरीज केली आहे युट्यूबला बरं, बरं. हा झुडपाच्या मागे झपझुप झुडपाच्या मागे झापझूप हा कौटुंबिक आहे आमची एकदम मी मेन रोल केलाय त्याच्यात ए. काय मेन रोल वर करून का झुडप उपटलीस का काय केलंस साबऱ्या करते वेब सिरीज हे तर कोण बघत नाही आमची वेब सिरीज लय फेमस आहे माहितीये का चोरबवाडी अहो लय व्हायरल लय लोकांनी बघितली हे तर कोण बघत नाही अहो नाही नाही ह्याची बघितली आणि आणि आम्ही दोघं लिडिंगला होतोय त्याच्यात. त्याचं काय आहे? माझी हिरोईन आहे बरं काही माझी बहीण आहे ही बरं का माझी हिरोईन आहे माझ्या आत्याची पोरगी आहे आणि तुझ्या चोरबोडीचं कौतुक सांगू नको ह्याची चोरबोडी गावातल्या लोकांनी बघितलं 3 दिवस वाकाऱ्या काढत होती काय बोललो बघ तुला काय करायचं तुला कोण धावतंय ज्यांना बघायची ती बघते ती बरोबर आणि मला फोन मी करते ती काय शिवले वय वय सर तुम्हाला सांगते ह्यो एक नंबरचा गावातला बेस्ट ऍक्टर आहे आणि बाळूचके लई शानपणा करू नको शिवाली तू तुला सांगतोय मी जास्तीचं बोल नको भैया पर्यंत ठेव सगळं कळलं काय त्या दिवशी मी बघितलंय तुला याच्या माग बसली होती बाईकवर तू हा, मग? मग काय मग सांगीन एकदा त्याला मग कळल मी घाबरती वय आई मी नाही सर मी नाही घाबरत बर का आईला काही पण बोलतो भैया जा सांग चल गाडी बसवीन कुकरी बसवीन तुला काय करायची मी तुझ्या तिच्या आईला पोळ्या टाईट करीन मग मी आता चिंगड्या सोडीन का मी बघत नाही मग राग काढते. काय चाललंय यार शूटिंग सुरू आहे इकडे प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत आजूबाजूला तुमच्या प्लीज
शांत आहे. हे असं असतं, कळलं तुला मी काय बोललो ते? हो हो दादा. म्हणून मी इकडे नसतो, फॉरेनला असतो मी. तिकडे तसं नाही रे, तिकडे ऑडिटोरियम ज्या प्रकारचे असतात ना, तुम्हाला टाइम नाही कार्तिक कार्तिक ओळख करून दे. दादा दादा राजू सर राजू सर अरे कैसे ए बच्चे हीरो को बोला क्या जल्दी. अरे नाही नाही, मीच हिरो आहे. नाही 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 सर ही इज मराठी सुपरस्टार सर आणि ही इज मराठी. फक्त मराठी बस एवढीच ओळख आहे माझी. एक्सक्यूज मी, दिस इज फिल्म कमाई मेन फाइट मास्टर फाईट मास्टर. माय सेल्फ नल्ल राजू. ओ हो, नल्ला राजू. हा, हे तुम्ही नाव सांगितलं का? करिअर बद्दल सांगितलं काय तुम्ही? ए बो क्या बोली वाय इज लाफिंग. नाही नाही, तसं नाही. आमच्याकडे कसं आहे की नल्ला म्हटलं की दादा दादा दादा. वेगळ्या लेवलचं असतं म्हणून. नाही नाही, हरकत नाही. मला फक्त सरच सांगा, मी लेट आलो, काय करायचं मला फक्त सांगा. बार बार बताइएगा पागल आदमी. बैठे में उधर बैठेगा तुम, मैं बताएगा एक बार बताए, समझा क्या? क्या नाम तुम्हारे? समीर. क्या बोली? समीर. सॉरी सर. अरे तुम्हारे नाम? श्याम. क्या बात, श्याम. इसका नाम श्याम, थँक्यू. इसका नाम समीर. ए बेटा तुम्हारा नाम क्या? भैया 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 भैया, कितना बड़ा नाम. भैया भैया ये समीर. अरे ए बेटा तुम्हारा नाम क्या है? सावत्या सावत्या. साउथ्या. अरे साउथ साउथ, कितना अच्छा नाम तुम्हारा. इसका नाम समीर. इकडे याचं नाव नल्ला आहे, हे विसरतोय का तो? रेडी रेडी रेडी. राजू सर चलो. ए तुम किधर खड़ा है? इधर जाने का. आयो. बोलो तुमको. मी बी आहे इकडे. तुम सिर्फ डायलॉग बोलने का ओह. है. एक्शन सबको मालूम. किलर. हा, किल्लर. ओके. गाइस ऑल द बेस्ट. लाइट कैमरा रोलिंग. एक्शन बस सारे. ए दाद्या, तुझा खूप झाला की रे. अण्णा बस करा. कौन बोले अन्ना बच कर रहे? मैं बोले क्या पागल आदमी. इधर आ पागल. उसको बोलने का यन्ना रास्कल है, ऐसे बोलने का. नाही पण स्क्रिप्ट मध्ये अण्णा बस करा असंच आहे ना. मराठी फिल्म आहे, मराठी फिल्म आहे ना. हा हा. पण सर ते अण्णा बसकर असं लिहिलंय, घ्यायचं यम्मा रास्कलला सारखं. किलर. कुठल्या लेवलच्या फिल्म करतो यार आपण? साऊथ स्टाईल आहे ना सर. म्हणजे मराठी डायलॉग आहे ते फक्त अण्णा बस करा असं घ्यायचं. हे काय आहे अरे? थांब इकडे. वॉइस कळतंय का कुठल्या लेवलचे आपण सीन करतोय ते? हो हो दादा. यातली एक जरी क्लिप गोस्वामी सरांपर्यंत पोहोचली ना, कुठल्या लेवलला बोलतील आपल्याला माहितीये तुला? मी तर काही केलं तरी बोलतातच ते. माझ्या सुपाऱ्यांचे व्हिडिओ शोधून शोधून इज्जत काढतात माझी. मग तू वागतोस कशाला असा? होऊन- कालिदास मुलुंड पुण्याचा शोचं काय झालं? दादा 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 नको ना दादा ते नको ना. रेडी आहे सर. रेडी रेडी बोल. रेडी. करूया करूया. ओके लाइट कैमरा रोलिंग. एक्शन बस सारे. ए ताद्या, तुझा खूप झाला की रे. माझ्या नारियलच्या झाडांना आता लावायचा नाही. लावला तर तुझे छोट छोट तुकडे करेन. नाही केले तर तुझ्या ढेंग्या घालून जातो की रे. अण्णा बस करा. अण्णा माझ्या नारळाला हात लावायची हिंमत कशी केली? आता माझी हिंमत बघ तू. मी तुला रप्पा रप्पा मारतो. वॉइस अटॅक. अय्यो बाप रे. नीचे नीचे. हाय 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 हाय.
हातावर मारलाय त्यानं मला, त्यानं खरं मारलंय. पागल मी कोट करायला सांगितलं ना रे. अहो नाही ना लिहा ना खोटं खोटंच केलं होतं. ही नाटकं करते मुद्दाम करते मी. आपण केलं तर असं खोटं 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 मारलायस तुम्हाला. तुला कळत नाही बियाण्या, माझं जजमेंट असतंय ती. मी जजमेंट केलं म्हणलं तू मागे झालं पाहिजे, पुढं कशाला आलंच बियाण्या. ग बस. मला काय पुढं पुढं करायची सवय. मी काय पुढे केलं नाही, तू मला मुद्दाम राग काढलाय तू गावातला. गप गप, तुझं बघत नाही कोण म्हणून पुढे पुढे करते. बाबा पण ठेव कळलं का? आणि मग आता परत मग भैया! आणि मग भैया सौक्या थांब की, सरांसमोर कुठं बांधताय तुम्ही? अरे शांत बस, इकडे दोघांनी इकडे या. काय चाललंय यार, असं नसतं करायचं. ऐक काय बाबा, ऐक, प्रोफेशनल ऍक्टर ना, त्यांच्याबरोबर काम करताय ना, या लेवलला भांडता तुम्ही. मी दाखवतो आता कसं आहे बघा. दिसायला खरं खरं दिसलं पाहिजे, पण असतं खोटं. लक्षात आलं? श्याम पुढे. श्याम प्रोफेशनल आहे, मी प्रोफेशनल आहे. आता बघा नीट बघा कसं करायचं ते. ओके श्याम, मला मार. आता बघ कसं असतं. मार मला. आईच्या गावात लागलं रे. आईच्या गावात. आई आई आई. अरे जोरात मारलास तू. ए श्याम, आई नाही काय दादा, करे तू? नाही तू थोडासा पुढे आला रे. मी पुढाचा पुढे आला तुला. प्रोफेशनल म्हणून पुढे बोललो तर असं काय करतोस रे? सॉरी दादा, सॉरी. सॉरी काय लांबो. यार हे बघ दाखवतो मी कसं असतं. श्याम नको करू यार, असं का करतो तू? झालं चुकून. तू नको येऊ. हे बघ आता मीच दाखवतो. हा श्यामचा हात आहे. ओके. ओळख नाही माझी. हा श्याम, हा मी वेगळा आहे. आणि हा मला मारणार. बघ नीट लक्षात घ्या. हे असं केल्यावर मी हे असं व्हायचं. मजाच जाते ना श्याम या सगळी. सॉरी सॉरी दादा. याच्यात काही मजाच नाही ना. मी माझ्यात असं करणार. हे खोटं खोटं वाटतं नाही, असं नको करत जाऊ. हा प्रॉब्लेम आहे यार इकडचा. मी गेलो होतो तिकडे UK मध्ये, तो प्रॉब्लेम नव्हता. UKचा ड्रामा इन्स्टिट्यूट एवढी मोठी आहे ना, तुला सांगतो. त्या लेवलला तिकडे काम केलं. शूटिंग कर. भाई ओके भाई, डायलॉग अभी मिल गया. अभी मेरे को एक्शन मांगता है. क्लियर? चलो सब बॉयज रेडी, एवरीबॉडी बॉयज रेडी. रेडी लाइट कैमरा रोलिंग एक्शन. बॉयज अटॅक. आता खरी मारली. अरे तुला जजमेंट नाही म्हणून राग काढलास. नाही काढला. अरे तुझं बघत नाही वेब सिरीज कोण राग काढलास. तुला जजमेंट नाही. जजमेंट जाऊ का आता जजमेंट? लय पुढे पुढे करायचं. जाऊ का म्हणून judgment? जाऊ की. जाऊ का जाऊ की. judgment? तुझ्या जजमेंट आईला तुझ्या माझ्या बहिणीला घेऊन फिरतोय गावात. तुझी बहीणच माझ्या मागे लागली आहे. माझी तू माझ्या बहिणीला अरे अरे काय डायरेक्ट झगडे करताय. ऐका ए भांडू नका रे. ऐक मी गप होतो. काय एवढा दिवस मी गप होतो. आता गप नाही मी. ती बघ काय, ती बघ काय. कोण तुम्ही आला. मी नाही सोडत तुला. आता काय कर. तुम्ही आला रे. तुला जावतो. या की तू. या की. या की. मान की. थांबवा ना. आणखी तुला हाय का दम. मेरी फाइटिंग ये बात हो गई. कट इट मैं. अरे सुनो ना तुम, ऐसे खरे का तुम. माग हो. तू ये पुढे. तुला जावतो. पुढे ये की. मेरे को लोग मार रहा, तुम मुझको छोड़े निकल. अरे काय तुझ्या. आम्ही घाबरलो. यांना रास्कला परफॉर्मन्स. शेवटची फाईट तर तुफान होती. हसून हसून पुरे वाट लागली. जोरदार टाळ्या. कडक परफॉर्मन्स. बघू हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. बहारदार. मजा आली, खूप मजा आली.
एकतर सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंट आणि आर्ट डायरेक्टर यांसाठी जोरदार टाळ्या. 2 नारळाची झाडं लावून जो इम्पॅक्ट ऋषींनी आणला ना तो लाजवाब आहे. मजा आली. आणि कपडे अप्रतिम आहेत सगळ्यांचे. म्हणजे तिकडे घेऊन गेलात तुम्ही आम्हाला साऊथ मुंबईला साऊथला. मजा आली. कॉन्सेप्ट छान होती. सादरीकरण अत्यंत काय दणकेबाज होतं. त्याच्यात प्रचंड एनर्जी होती. शेवटची फाईट अफलातून वगैरे ते सगळं आहेच आहे. समय तुझं विशेष कौतुक. मुख्य भूमिकेसाठी तुला नुकताच तुझ्या कारकिर्दीतला पहिला पुरस्कार मिळाला. मनपूर्वक अभिनंदन. शाम्यात या सगळ्यांमध्ये सगळ्यात देखणं तू दिसतोयस. बाकी सगळे फार गोड दिसत आहेत. अरुण, तुझ्या म्हणजे बनेला पण एका बाजूला लाजवेल अशी तू फाईट करत होता. काय एनर्जी आहे. तुझ्यावर आशीर्वादच आहे देवाचा आणि तो कायम राहो. बाकी सगळे दमदार. मजा आली. शिवा फार गोड दिसतेस. धुवाधार परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. तुम्हाला सगळ्यांना ह्या पोशाखात बघून आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि लहेजा पण तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त पकडला होता. सॅमीला ओरडत होता, रोहितनी आज फारच चांगलं काम केलं. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. रोहित मधून मधून लक्ष वेधून घेत होता आणि आम्हाला त्याचं सादरीकरण फार आवडलं. अरुण दादा, मला असं म्हणायचं की तुम्हाला कास्ट करताना आपल्या डिरेक्टर रायटर्सच्या डोक्यात असं कधीच येत नसेल की यांना हे जमेल का, किंवा हे या वयात हे करू शकतील का. तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्या बाजूनी तुम्हाला चॅलेंज करणाऱ्या भूमिका स्वीकारता आणि त्याला 4 चान लावता. वी लव्ह यू अरुण दादा. सॅमी, बर्णी मारल्यानंतर किती रिॲक्शन होती. अशक्य रिॲक्शन होती. फार मजा आणलीस त्यांनी. सगळे छान दिसत आहे, पण आज श्यामदादा जास्त उठून दिसतात. मजा आली, खूप मजा आली. हा सेटअप हे सगळंच खूप वेगळं आहे आणि वेगळेपणात आणि नाविन्य असण्यात खूप मजा येते. शिवा, आय अग्री विथ पशाजी. मस्त दिसतेस आणि छान काम केलंस. मजा आली. अतिशय दमदार आणि कलरफुल परफॉर्मन्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत सासू आणि तिच्या अतरंगी सुनांच्या घरात. चला बघूया आज तिथे नेमका कोणता हास्याचा डेली सोप चालू आहे ते. तोच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या इरसाल महिला कलाकारांना. कशा हसतायत बघा ना. रील्स बघतायत. लक्ष नाही कशात, बाकी फक्त फोन मध्ये कधीपासून बघतायत माहितीये का. हा काय, एवढा मन लावून संसार केला असता तर मामांजींना उसात जाऊन संसार करायला लागला नसता. जिभेला हाड तुझ्या तोंडावर बोल त्यांच्या. नाही मोबाईल कोणती तोंडात. तुमच्याशी बोलले फक्त. थांबा, एक मिनिट लक्ष नाही. काही अगं थांबा ना. मार खाशीन. येते चिटकीने सारखे. नाही कळलं. कसा आवाज लय बघ तोंडात, खूप तोंडात. काय ताई घाबरले ना. अहो आई, आम्ही कवा धरणं तुमच्याकडे बघतोय, तुमचं लक्ष नाही आमच्याकडे. काय बघत मोबाईल मध्ये. काय नाही. काय गो बाया, अगं या डबड्यामध्ये एवढ्या रिला कुठली येतात ग. बया काय करतात बया लोक. हे 0 मिनिटात चुप करून कपडं काय बदलतात. काय एकमेकांना शिव्या घालतात. काय ते ठुस वर नाचतात. काय नवरा असा बायको समोर असा मान खाली घालून उभा काय राहतो. बया कुठं एवढा वेळ कुठं असतो लोकांना. लय भारी, मला लय आवडलं हे. आई, अहो तुम्हालाच काय अख्ख्या जगाला आवडत आहे हे माहितीये का. लोक पैसे कमवतात त्याच्यावर. हे बघू पैसे कमवतात तू. आई काय बघून नाही पैसे मिळत. ते जे रील करतात ना त्यांना पैसे मिळतात. ही बाया ही कपडा बदलती, हिला पैसे मिळतात.
कपडे का नाही घालत मग? आई अहो ते त्यांना जसं ज्यांना ज्यांना जे जे आवडतं ना, ज्यांच्या जी कला आहे ना, ते ते त्याप्रमाणे करतात आई. हा. पण आई साधं काम नाही हे, लय पैसे भेटत यात. खरं काय? ते लोकांनी पार बंगले बांधले, गाड्या घेतल्या माहितीये हो का? मग? याच्यावर लाव पैसे माझ्या कमवायचे. मग? आई माझ्या आईच्या शेजारी 2-3 मुली राहतात ना, त्या पण रील्स करतात. हा ना, दर महिन्याला ताई 50,000 70,000चा चेक येतो त्यांना. ऐकलं का? खरं का? मग 50 आणि 70,000 होय. लय पैसा आहे याच्यात. हाय, लय भारीच आहे मग. अगं ते मग ते हास्य जत्रा मधलं तो पांढऱ्या केसाचा म्हातारा आहे का तो स्वतः शिकवतो आणि त्याच्याच रीला करतो व्हायरल. त्याला पण पैसे मिळत असतील काय गं? भेटत असतील आपल्याला काय माहिती, उगा करीतात आणि उगा टाकीतात. काय असं असतं काय लय भारी करते. पण आई ते तर आहेच, पण त्याच कार्यक्रमातली एक नटी आहे ना, ते लग्न झाल्यापासून तिचा नवरा एक युट्यूब चॅनल चालू केलंय त्यांनी. ते कलाकारांना रेसॉर्टवर घेऊन जातात आणि फुकटात त्यांच्यात आई आई नाही नाही दुसऱ्यांचं नाही बोलायचं हे तर अजिबात. दुसरे मरणाचे पैसे कमवतात आपण कधी कमवायचे? आपण पण कमवायचे की आपण. तुम्ही करा ना काहीतरी. काय इथं चकाट्या पिटता तुम्ही करा ना काहीतरी व्हायचे ते. आम्ही करायचं का? कल्याण झालंय का काम? आमची सोप्यातली म्हातारी उठन आणि आम्हाला मदत करन तर आम्हाला वेळ भेटन ना. मी जीप काढून सोप्याला बांधी ना. नाही आई आई दादाचं बोल नको पायाजवळ आहेस लक्षात असू दे. मस्करी चांगल्याचं सांगते तुम्हाला. अहो, आई ते सोपं आहे का हो? हे सोपं नाही, त्याला ऍक्टिंग यावी लागती. उचलली जेब लावली टाळ्याला असं नसतंय ते. ऍक्टिंग कराय मग तुम्हाला नाही जमायचं मला जमल ते. म्हणजे अगं काय अगं मी मायच्या पोटात होते ना तेव्हा माझी माय बसली होती एखाद्या अंगणात आणि तिच्यावर पडली होती ₹100 सावली. तेव्हापासून माझ्या अंगात कला आहे अशी माझी माय म्हणायची. काय सांगताय आई? खरं खरं. मग येऊ दे ना तुमच्या अंगातले किडे बाहेर. काय म्हणली? कला 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 ग बाई माझं. कलेचा किडा आई असं म्हणायचं. तुझ्या अंगात किती किडे आहेत ते मला माहिती आहेत. रंग बदलणारी सरडा कुठली? मला सरडा म्हणाल्या. आई मी काय अशी सोप्याची मागून येते तुम्ही अशी मान मागे वळून बघते काय तुमच्याकडे? आई आता नाटकी करू नकोस हा. तोंडात तंबाखू कोंबीन आणि गरा गरा फिरवीन तुला. कुठली काय ना? कुठली? याला काय अर्थ आहे का? कशी करते मग ती? करते ती आम्हाला छान वाटत तुमच्यावर मजा करायला. आई गाडी कुठली? भांडण करशील ना तू पण लय करतीस. एवढं करायची गरज काय नाही. तंबाखू बोलल्यावर नाचवणार. आई तर ते तुम्ही काहीतरी सांगत होते कलेचं बहुरूप्याचं. नाही ते- तर तुमच्यात कुठली कला होती बा? कारकी होते ना तेव्हा मग आपलम चपलम वरती डान्स आणला होता त्याच्यावर. अयो मग लोकांनी चपलम फेकून नाही मारल्या तुमच्या? म्हणून तुम्हाला काय सांगत नाही मी. गंमत करतोय ना आई. काय करायचं काय नका करू हे तुम्ही. असं आहे तुमचं. आपण आई सोबत अशी गंमत नाही का करतो? एवढं लगेच वाईट वाटत होतं. ऐका तर खरं मग आई तुम्हाला मग काय म्हणताय तुम्ही रील करणार का? तुम्हाला नाही जमायचं तर मग मी करेन की. काय करणार मग? तुम्ही डॅन्स करणार? पण आई तुमचा डॅन्स कोण बघन? तुम्ही डॅन्स नका करू. का ग? अहो नवरा बायको कपल लागत यात. तुम्ही इथं मामांजी उसात कसं काय काय? उगाच बोलू अहो तसं नाही म्हणजे काहीतरी जुळलं पाहिजे ना, काहीतरी वेगळं करूया म्हणजे लोक बघतील नाही का ग? वेगळं करूया ना काहीतरी. आपण हे करूया ना. काय 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 मी तुम्हाला दोघी नाच वरून दाना 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 बुक्क्या हाणते आणि तुमच्या बसक्या नाकावर मुटके मारते. ते करूया काय? फेमस होईल, लोकांना आवडेल बघा. नाही आई आपण म्हणजे आयडिया चांगली आहे तुमची पण पारंपरिक आहे. म्हणजे डेली सोप मध्ये हेच करतात सासवा सुनांचा जाच करतात. मला आवडली आयडिया. फक्त आपण उलट करू. आपण काय करू सुनांना वाटत बुवा का सासवांचा जाच करावा नाही का? तुम्हाला वाटतं नाही हो. काय? आम्ही तुमच्या लेकी सारखे आहे. बोल आई आम्ही लेकी हळू का लांब उभे राहा तिथं. आम्ही लेकीच आम्ही सुना नाहीच तुमच्या. तुम्ही आम्हाला लेकींसारखं बोल, वागवता. तर त्याच्या सुना असतात ना त्यांना वाटत सासूचा जाच करावा पण काही करता येत नाही. आपण नेमकं तेच करायचं. आपण त्याचा व्हिडिओ करायचा आणि मग सोशल मीडिया फेमस करून टाकायचा. लय व्हायरल होऊ आपण. आवडली आयडिया? भारी आयडिया मला खूप आवडली. आई सगळ्यांना असं वाटेल की बाई किती बिचारी बाई आहे, किती सुना छळतात. मग तुमची दया येणार आई. मग तुम्हाला खूप लाईक्स मिळणार. मग तुमचे जे रील्स असतील ना ते लोक शेअर करणार आणि खूप फेमस होणार. आई तुम्हाला खूप पैसे मिळणार. आई 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 आई
एवढे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार आई? काय करणार? नाही म्हणजे तसा काही विचार नाही केलाय. माझा ताटगडी बसलाय ना तिथं उसामध्ये. त्यानं म्हणून आता का बस झालं बाबा, उसातलं काम आता राहू दे, आपण आता जाऊ फिरायला दोघे जण. मग शिमला बिमलाला आई आई का तू? अहो ते उत्सवाच्या भरात झालं. नाही आई, लागलं का तुम्हाला? बस आता, लय लय साधं करतेस ग. आई का? आई 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 तुम्हाला फिरायला नाही जाता येणार आई. काय ग? आई खूप फेमस होणार ना, मग लोक ओळखणार आईंना, मग आईंच्या मागे मागे येणार, आईंना त्रास देणार. मॅडम एक फोटो, मॅडम एक फोटो. लोक ओळखणार, हीच ती एवढं शरीरांमध्ये एवढं होतोय. मग लय पैसे कमवणार आई. करूया मग आपण सुरू करायचं. काय करायचं पण? आपण हे हा तू हे करत होती ना, पोछा हा, करायला घेते आधी मग. पुसत होती. चालेल मी मग करू आपण, ना? हा, आईंना त्याला आधी पुसायला देऊ. आईना देऊ. हा आईंना देऊया. तू आई फेकून मारशील वय. आई अरे आई ती तसं नाही करत. ते आता ती प्रॅक्टिस करती. सून जाच करणार ना तुम्ही, अगं बाळा, असं करायचं. कळलं? खोटं एवढा फेकून बिकून मारणार आहे. आम्ही खोटं खोटं करणार, तुम्ही खरं खरं करायचं असं. मुद्दाम नाही. आम्ही एक येतो. लांब हो ग, लय साधं करतीस तू. चल ये पटकन काय ती व्हिडिओ कर. ठीक आहे, मी व्हिडिओ करते. व्हिडिओ कर. हा मी इथंच करू काय ग? अशी अशी आधी पुसू काय? पप्पांनी केली होती का? रम्ये, अहो म्हणजे असं नाही करायचं आई. असं जरा बाई माणसाच्या जातीने कसं असं वाकायचं, अशी 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 माहितीये आधी पुसायची. माहितीये मला. 35 वर्ष संसार केलाय मी. शिकवती, चल कर काय पटकन. आणि म्हणा हे हॅलो गाईज. हा आई ये सुरू. देखो. मी असं केलं की सुरू करा. आई रेडी का? काय म्हणायचं ग ते? हेलो गाइस, ये सुना लोग मेरा जांच कर रही है. हेलो गाइस, हेलो गाइस, ये सुना लो को देखो मेरा बहुत जांच कर रही है, मैं घर पे अकेली है. अगं ए बूढ़ी औरत, ये ले पोछा मार चल. मारती है, देखो कहीं बोलती आएगा. बादली कौन लेगा? हळू कर ग जरा. देखो कैसी बोलती है, अकेले सासू को करने बोलते. अरे बूढ़ी औरत, थोड़ा वाको वाको. उस अंग में देखो, उस अंग में कितना चिपचिपपना है. करते हो अगं वाको वाको. इस अंग में देखो कितना चिपचिपपना है. करते अगं. अरे आई 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 एवढीच झालीस काय? आई काय करता आई? आई झालं का? इतकं चांगलं रील झालं होतं, सगळं घालवलं आई तुम्ही. झालं का? असं नव्हतं आई उलट करायचं. 2 मिलियन व्ह्यूज घालवलेत तुम्ही. अरे ढोंग धक्का मारते सासूला. आई असंच होतं ना आपलं रील. त्या आम्ही तुम्हाला त्रास देणार आणि तुम्ही अशा गरीब बिचाऱ्या वाटायला पाहिजे ना. असं का केलं आई? ह्याच्यातले दमाय होतं ग. बसून काय काम असेल तर सांग. बर मग सोपं करूया. ऐका माझं काहीच काम नाही का, बसा तुम्ही. सात बारा तुमच्या नावाने ना सोप्याचा. बस लांब होती तर जीभ दिली म्हणून काही बोलायचं. ऐका आई, ऐका माझं. आपल्याला रीलांमध्ये पैसे कमवायचे, हे आपण काहीच नको करू. आपण दुसरं करू. आम्ही काय करतो, तुमचा व्हिडिओ चालू करतो आणि तुम्ही मला असं बोला, हेलो गाइज, मैं जब छोटी थी तब एक आदमी ने मेरे से शादी मनाई और वो मेरे को मुंबई में लेके आया. 2 बच्चे पैदा किए और बाद में वो ऊस में जाके बैठा. ऊस में उसने माती खाई और अभी वो मुझसे बात भी नहीं करता. ठुपोन बोलता है. मेरा पती नालायक है, मेरे साथ इधर रहता हीच नाहीये, असं सगळं बोला. काय ग तू आपलं काही बोलता? आई लोकांना तुमची दया यायला पाहिजे ना आई. हे असलं सांगायचं खोटं नाटक आहे नवऱ्याच्या बद्दल. आता रील मध्ये पैसे कमवायचे तर करावं लागेल. मी नाही बाई असलं काय सांगणार माझ्या नवऱ्याबद्दल. आमचं काय, आमचं आहे ते आमचं आम्हाला माहिती. मला नाही दुसऱ्यांना सांगायचं काय ते. हाय ते तिकडं उसामध्ये. तर मग काय झालं, उसामध्ये असली तरी आमचं प्रेम आहे एकमेकांवरती. आम्ही कुणाला दाखवाय नाही बसले इकडं. येत नाही तिथं कधी तर ठीक आहे. आमचं ते लांब डिस्टन्स सुरू आहे. लांब डिस्टन्स असू दे, आमचं आहे ते नाही लोकांना. त्याचं खोटं नाटक बोलून पैसे नाही कमवायचे. मला आग लागू त्या रीलांना. अंगाची आम्हाला तेच सांगायचं होतं, पण तुम्हीच म्हणत होतात का रीला करून पैसे कमवू. नाही असं सांगायचं व्हय लोकांना रीला करायच्या. राहिलं राहू दे, नका कमवू पैसे. मला काय यांना काय सुचतं काय करत बसत. हे बघा 100 वर्ष 80 मामाजींचा फोन आला.
हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहे बेटा तू? हा आम्ही बरे आहे मामांजी, तुम्ही बरे आहे का? अरे मस्त आहे मी. आणि तो सरडा कसा आहे? मामांजींना कळतं, नेहमी कळतो. अरे मन कवडे मी बरी आहे मामांजी. हा. मामांजी कुठे आहे तुम्ही? आम्ही वावरात आहे बेटा. हा काय म्हणतोय ऊस मग यंदा? अरे यंदा असा 7 पेराचा आलेला आहे. सणसणीत आलेला आहे ऊस. अयो भाई. निघाच राखीतो आपण मग. पण तुम्ही फोन कायला केला? हा अगं मी तुला ते तुझं व्हॉट्सअप आहे ना, हा त्याच्यावर बघ एक पाठवेले. हा. ते जरा बघ बरं कसं आहे ती. हा. काय हिथं मी युट्यूब चॅनल सुरू करेले. हा त्याच्यावर मी माझ्या युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब काय ते म्हणते ते करा बर का. सबस्क्राईब हा ते करा पटापटा. हा तुमच्या सगळ्यांना सांगा ते करायला. काय माझ्या युट्यूबचं ना काय नाव आहे माहितीये का? काय? हॅशटॅग ऊसातला मामांजी. आणि मी त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम करू राहिलो. हा का काय काय हा इन्फो एंटरटेनमेंट म्हणजे कसं आहे बर का बेटा. हा सुरुवातीला काय आहे, जे आमच्या ऊसातले बायकां मी आमचा एक डान्स असतो. हा आता मी पहिलं ते ठुस वर करेले. हा आणि मग एकदा लोक पकड मध्ये आली की मग त्यांना वावरातल्या गोष्टी सांगितलो मी की बाबा ऊसाची निगा कशी राखायची. ऊस चांगला 5-7 पेराचा कसा आणायचा, मग तो ट्रॅक्टरवर कसा टाकायचा, त्याला कारखान्यात कसं पोहोचवायचं, फॉरेनला कसं, सगळी माहिती आहे शेतकऱ्यांची. आणि मग शेवटी माझा पुन्हा बायकांबरोबरचा डान्स आहे. हा, म्हणजे मध्ये मध्ये टाकत राहतो हे येणारे लोक म्हणून. टिकून राहते. हा, मग लोक टिकत येत. म्हणजे पहिल्या डान्सला येते आणि शेवटच्या डान्स साठी टिकत येत. असं करेल ते. हा. म्हणजे आम्ही आईंना पण सांगत होतो मस्त रीला बनवू नाही का, ऐकतीच नाही आणि ते का थोडं का झालं रीला बनवी. बघा बोला त्यांच्याशी. हॅलो हॅलो धनी वनी बोलते. ऐका ना, मला पण घेऊन जा ना तिकडं गावाकडं, मग मी पण तुमच्या बरोबर हिला आणीन तिकडं. ठेव फोन. ऐका ना धनी, घेऊन जा ना मला. फोन ठेव. दुसऱ्याच्या बायकांबरोबर तुम्हाला नाचाय मजा ठेव येते, मला फोन. घेऊन जा ना. एकदा तर घेऊन जायचंय मग. दुसऱ्याचं नाही. वा 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 वा, रील्स हा अतिशय आत्ताचा विषय निवडलात. फुल टू एंटरटेनिंग परफॉर्मन्स, मजा आली. प्रसाद दा. थांब जरा. रील बघ. हा रील्स नाही मी हे करत होतो, सबरस करत होतो. हॅशटॅग उसातल्या मामांजींचा यूट्यूब चॅनल महत्वाचा आहे, म्हणजे रंजक. त्याच्यावर मला कॉन्सेप्ट खूप आवडली. म्हणजे ही नाही त्यांची की आधी एक बायकांचा डान्स आणि मग सगळी शेतीची माहिती, मग परत बायकांचा डान्स. सो ते जे पहिल्या आणि शेवटच्या डान्ससाठी थांबणारे लोक आहेत त्यातला मी पण. चांगला होता विषय. आणि रील्स आपण नको बोलूया, आपण करूया रील्स. मज्जा येते रील्स करून, खूप मजा येते. पण या सिरीजमधले या सासूला वाटावं की आपण रील्स करावं, हे फार इंटरेस्टिंग फॅक्टर होता. आणि त्यातल्या तुमच्या दोघींच्या संकल्पना पण फार इंटरेस्टिंग होत्या, मजा आली. सई. क्यूट परफॉर्मन्स होता. मी सबस्क्राईब करणार आहे चॅनलला मामांजींच्या, कारण मला पण कन्सेप्ट फार आवडली. आणि मामाजी म्हणजे नुसतंच धागडधिंगा नाही आहे बरं का, त्याच्यातून ते माहिती पण देणार या, आहेत या, ऊसाची. प्रबोधन, सो ती ही आयडिया मला आवडली. ऊस एक्सपोर्ट करायच्या पण काही आयडियाज मामांजींनी दिल्या, तीही आयडिया आवडली. आणि सरडा आजचा खूपच भारी होता, मजा आली. येस, खूप मजा आली. थँक्यू गर्ल्स. मंडळी, हास्याचे हे आरोग्य शिबिर असंच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.